नमस्कार, मी राजेश धर्माधिकारी, SGM कॉलेज कराड, HSC वोकेशनल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी 11वी. त्याचा पेपर आहे आपला पेपर 1 बेसिक इलेक्ट्रिसिटी. आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्पोनंटचे प्रकार शिकणार आहोत. या अगोदर आपण वेगवेगळे युनिट्स पाहिले, ओमचा नियम पाहिला, क्रिश्चॉफचा नियम पाहिला. आता आपण कॉम्पोनंट्सचे प्रकार पाहणार आहोत. तर कॉम्पोनंट्सचे 2 प्रकार आहेत, एक ॲक्टिव्ह कॉम्पोनंट आणि पॅसिव्ह कॉम्पोनंट, किंवा पॅसिव्ह कॉम्पोनंट आणि ॲक्टिव्ह कॉम्पोनंट. पॅसिव्ह कॉम्पोनंट जे आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया. पॅसिव्ह कॉम्पोनंट हे बेसिक कॉम्पोनंट आहेत. त्यातला पहिला कॉम्पोनंट आहे रेजिस्टर, दुसरा आहे कॅपॅसिटर आणि तिसरा आहे इंडक्टर. आपलं माध्यम आहे मराठी, परंतु मी तुम्हाला सांगतोय इंग्रजीमध्ये असं तुम्हाला वाटत असेल, परंतु रेजिस्टरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, विरोध म्हणतो. परंतु व्यवहारामध्ये रेजिस्टन्स किंवा रेजिस्टर असा शब्द वापरला जातो, त्यामुळे आपण व्यवहारातला जो शब्द आहे तेच वापरणार आहोत. कॅपॅसिटरला आपण कॅपॅसिटरच म्हणतो आणि इंडक्टरला कॉईल म्हणतो. कॉईल म्हणजे वायरचं वेटोळं, तर आपण काय म्हणतो, कॉईल सुद्धा म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये बरेचसे शब्द इंग्रजी आहेत, त्यामुळं गोंधळून जाऊ नका. आपलं माध्यम मराठीच राहणार आहे, परंतु जे आपल्याला शब्द वापरायचे आहेत ते इंग्रजीत वापरायला लागणार आहेत. आता हे जे कॉम्पोनंट पाहिले आपण पॅसिव्ह कॉम्पोनंट्स. पॅसिव्ह कॉम्पोनंटचे जर का पाहिलं तुम्ही कोणकोणते, रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, हे सगळं बेसिक कॉम्पोनंट आहेत. जे कॉम्पोनंट्स आहेत या कॉम्पोनंटचं वैशिष्ट्य काय आहेत, आपण पॅसिव्ह कॉम्पोनंटची व्याख्या बघूया आपण पहिल्यांदा. पॅसिव्ह कॉम्पोनंट म्हणजे काय की ज्या कॉम्पोनंटला कार्य करण्यासाठी विद्युत पुरवठ्याची आवश्यकता नाही. म्हणजे पॅसिव्ह कॉम्पोनंटला काय लागत नाही, विद्युत पुरवठा लागत नाही, गरज नाही विद्युत पुरवठ्याची, आणि त्याला इनपुट देण्याची गरज नाही, आणि त्याला इनपुट द्यायची गरज नाही, त्याला इनपुट द्यावं लागत नाही आणि त्याला विद्युत पुरवठ्याची आवश्यकता नसते. अशा कॉम्पोनंटला काय म्हणतो आपण, पॅसिव्ह कॉम्पोनंट म्हणतो. आता हे पॅसिव्ह कॉम्पोनंटचे एक उदाहरण द्या. रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. रेजिस्टर आपण ओहममध्ये मोजतो, हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं. कॅपॅसिटर फॅरेडमध्ये मोजतो आपण, हे तुम्हाला माहिती आहे. आणि इंडक्टरचा इंडक्टन्स हेनरीमध्ये मोजतो आपण, सिम्बॉल H आहे. हे झाले पॅसिव्ह कॉम्पोनंट. आता आपण ॲक्टिव्ह कॉम्पोनंट्स बघूया. ॲक्टिव्ह कॉम्पोनंट्समध्ये काय आहे, ॲक्टिव्ह कॉम्पोनंट्समध्ये उदाहरणार्थ पहिला डायोड, LED आहे, डायोडमध्येच LED येतात. तिसरा ट्रान्झिस्टर आहे. नंतर चौथा डायॅक, ट्रायॅक, SCR. हे कॉम्पोनंट्सची नावं आहेत. नावामध्ये आपल्याला मराठीमध्ये भाषांतर करता येत नाही, त्यामुळे आहे तसेच आपण नावं घेतलेली आहेत. त्याला आपण डायोड म्हणतो. मराठीमध्ये लिहिताना आपण त्याचे उच्चार लिहितो, डायोड, मराठीमध्ये LTD आपण उच्चार लिहितो. इथं पण आपण काय लिहितो, ट्रान्झिस्टर. आणि हे याला ट्रायॅक, डायॅक, SCR याचे पण आपण काय लिहितो, उच्चार लिहितो. हे जे कॉम्पोनंट आहे त्याला काय म्हणतात, ॲक्टिव्ह कॉम्पोनंट. त्याला आता ॲक्टिव्ह कॉम्पोनंट का म्हणतात, तर ह्या ॲक्टिव्ह कॉम्पोनंटला इनपुट देण्याची गरज असते. म्हणजे याला ॲक्टिव्ह कॉम्पोनंटला काय द्यावं लागतं, आपल्याला इनपुट द्यावं लागतं आणि विद्युत पुरवठ्याची गरज असते. म्हणजे दोन्ही गोष्टींची आवश्यकता, एक त्याला विद्युत पुरवठा लागतो काम करायला, आणि दुसरी गोष्ट त्याला इनपुट काहीतरी आपल्याला द्यावं लागतं. हे 2 गोष्टी असतील तरच आपला ॲक्टिव्ह कॉम्पोनंट काय करतो, काम करतो. आणि हा नॉन लिनियरमध्ये मोडतो. नॉन लिनियरमध्ये मोडतो आणि हा पॅसिव्ह कॉम्पोनंट हा कशामध्ये
होतं लिनियरमध्ये पाहू. तर लिनियर म्हणजे काय आणि नॉन लिनियर म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊया आपण. लिनियर म्हणजे काय तर आपण ओमच्या नियमामध्ये पाहिलं रेजिस्टन्स वाढवला, लिनियर म्हणजे काय तर आपण रेजिस्टन्स वाढवला, त्याचा प्रवाह काय झाला कमी झाला, किंवा व्होल्टेज वाढवलं त्याचा प्रवाह काय झाला वाढत गेला. जसं व्होल्टेज वाढेल तसं प्रवाह वाढत जातो, व्होल्टेज जसं कमी होईल तसं प्रवाह कमी होत जातो. आणि रेजिस्टन्समध्ये काय होतं आहे की रेजिस्टन्स वाढवला प्रवाह कमी होत जातं आहे, रेजिस्टन्स कमी केला प्रवाह काय होतं ते वाढत जातं. त्याला आपण काय म्हणतो लिनियर. म्हणजे त्या प्रमाणामध्ये काय होतं इनपुट थोडंसं रेजिस्टन्स बदलला की व्होल्टेज बदलतं आहे, व्होल्टेज बदलले की करंट, व्होल्टेज आणि नुसार रेजिस्टन्सनुसार काय बदलतं आहे करंट बदलतं आहे. हे लिनियर प्रकारामध्ये मोडतो. आणि नॉन लिनियरमध्ये काय होतं आहे तर एखाद्या घटकाला आपण इनपुट दिलं, एखाद्या घटकाला आपण जर काही इनपुट दिलं तर तो काय घटक करतो आहे त्याचं ॲम्प्लिफिकेशन मोठ्या प्रमाणात करतो. म्हणजे आपण जर काही इनपुट त्याला 1 मिलीव्होल्ट दिलं, इनपुट त्याला आपण 1 मिलीव्होल्ट दिलं तर आउटपुट तो 2 व्होल्टपर्यंत देतो. आणि मिलीव्होल्टचं 2 व्होल्ट 3 व्होल्ट 4 व्होल्टमध्ये तो रूपांतर करून देतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात तो त्याचं प्रवर्धन करतो ट्रान्झिस्टर. म्हणून ते काय म्हटलं आपण नॉन लिनियर म्हटलं आहे. त्याला काय म्हटलं आपण नॉन लिनियर म्हटलं आहे. थोडासा जरी बदल झाला तर त्या आउटपुटला मोठा बदल होतो म्हणून त्याला काय म्हटलं आपण नॉन लिनियर म्हटलेलं आहे. हे झालं आपलं लिनियर आणि नॉन लिनियर त्यातला फरक. म्हणजे त्या इनपुटच्या प्रमाणामध्येच बदल तसा होईल असं काही नाही. उदाहरणार्थ डायोडची जर का तुम्ही कॅरेक्टरिस्टिक आपण शिकलेलं नाही आहे, पण डायोड जो आहे तर डायोडमधून प्रवाह सुरुवातीला वाहतच नाही. डायोडमधून सुरुवातीला प्रवाह वाहतच नाही. जोपर्यंत 0.7 व्होल्टपेक्षा व्होल्टेज जास्त आपण या डायोडला देत नाही, व्होल्टेज आपण जोपर्यंत 0.7 व्होल्टपेक्षा जास्त व्होल्टेज देत नाही तोपर्यंत ह्या डायोडमधून काय होत नाही प्रवाह वाहत नाही. त्यामुळे आपण काय म्हटलं आहे नॉन लिनियर म्हटलं आहे. पण 0.7 व्होल्टनंतर जर का व्होल्टेज वाढलं तर काय होतं आहे त्याचा प्रवाह या डायोडमधून प्रवाह वाहतो. म्हणजे 2 कंडिशन आहे त्याच्यामध्ये. कंडिशनल आहे म्हणजे नॉन लिनियरमध्ये कंडिशन असते आणि लिनियरमध्ये कंडिशन नसते. आता आपण या दोन्हींचा फरक पाहूया. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह कॉम्पोनंटचा फरक पाहूया. ॲक्टिव्ह कॉम्पोनंट कोणते आहे, पॅसिव्ह कॉम्पोनंट कोणते आहे आपण पाहिजे. तर आपण यात ॲक्टिव्ह कॉम्पोनंट आणि पॅसिव्ह कॉम्पोनंटचा फरक पाहूया. ॲक्टिव्ह कॉम्पोनंटला इनपुट देण्याची आवश्यकता असते. पहिल्यांदा आपण विद्युत पुरवठ्याची पहिल्यांदा काय याला कार्य करण्यासाठी विद्युत पुरवठ्याची आवश्यकता असते. पॅसिव्ह कॉम्पोनंटला काय आहे विद्युत पुरवठ्याची आवश्यकता वेगळी आवश्यकता नसते. त्या सर्किटमध्ये जोडल्यानंतर त्या सर्किटमधला जो काय प्रवाह असेल विद्युतदाब असेल त्यानुसार तो काम करतो. परंतु ॲक्टिव्ह कॉम्पोनंटला वेगळ्या विद्युत पुरवठ्याची आवश्यकता असते. खास त्याला कार्य करण्यासाठी आपल्याला ठराविक व्होल्टेज द्यावं लागतं. त्याला आपण काय म्हणतो वेगळा विद्युत पुरवठा द्यावा लागतो त्या कॉम्पोनंटला कार्य करण्यासाठी. तसं ॲक्टिव्ह कॉम्पोनंटमध्ये काय वेगळा विद्युत पुरवठा खास त्या कॉम्पोनंटला कार्य करण्यासाठी आपण काय देतो विद्युत पुरवठा देतो. पॅसिव्ह कॉम्पोनंटमध्ये मात्र त्या सर्किटमधला असलेला विद्युत प्रवाह विद्युत दाबाचा वापर केला जातो. त्यासाठी वेगळा विद्युत पुरवठा त्या कॉम्पोनंटला द्यावा लागत नाही. हा झाला ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह कॉम्पोनंट पहिला फरक. दुसरा फरक काय आहे तर इनपुट देण्याची आवश्यकता ॲक्टिव्ह कॉम्पोनंटला असते आणि याला इनपुट देण्याची आवश्यकता नसते. तर ॲक्टिव्हला आवश्यकता असते. म्हणजे ॲक्टिव्ह कॉम्पोनंटला जर का आपण इनपुट दिलं तरच ॲक्टिव्ह कॉम्पोनंट काम करतो, त्यानुसार काम करतो. परंतु पॅसिव्ह कॉम्पोनंटला इनपुट देण्याची आवश्यकता नसते. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे
ॲक्टिव्ह कॉम्पोनंट हे नॉन लिनियर प्रकारात मोडतात. आणि पॅसिव्ह कॉम्पोनंट हे लिनियर प्रकारात मोडतात. आता ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह कॉम्पोनंट म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं आहे. पॅसिव्ह कॉम्पोनंट बेसिक कॉम्पोनंट आहेत, रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर, तीनच कॉम्पोनंट आहेत. आणि ॲक्टिव्ह कॉम्पोनंटमध्ये काय होतं, डायोड येत आहे, LED येत आहे, ट्रान्झिस्टर येत आहेत, नंतर SCR, डायॅक, ट्रॅक म्हणजे सेमीकंडक्टर जे कॉम्पोनंट आहेत हे सर्व कॉम्पोनंट कशामध्ये येत आहेत, तुमच्या ॲक्टिव्ह कॉम्पोनंटमध्ये येतात. ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉईल असते, परंतु ट्रान्सफॉर्मर ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस त्याला आपण इनपुट देतो आणि त्यातून आउटपुट घेतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा काय झाला, ॲक्टिव्ह कॉम्पोनंट झाला. पण त्या ट्रान्सफॉर्मरमधली नुसती जी कॉईल आहे ती मात्र कशामध्ये येते, पॅसिव्ह कॉम्पोनंटमध्ये येते. पण ट्रान्सफॉर्मर म्हटलं की तो कशामध्ये येतो आहे, ॲक्टिव्ह कॉम्पोनंटमध्ये येतो. जे आपण ॲक्टिव्ह कॉम्पोनंट आणि पॅसिव्ह कॉम्पोनंट म्हणजे काय पाहिलं, ॲक्टिव्ह कॉम्पोनंटची व्याख्या पाहिली आणि पॅसिव्ह कॉम्पोनंटची व्याख्या पाहिली आणि ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह कॉम्पोनंटमधला दोन्हीमधला आपण फरक पाहिला. धन्यवाद.